मातेला नारळ फोडून छोट्या शोभाने शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती तदात्मानं सुजम्यं पवित्राणाय साधनां विनाशाय च देशकिताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी उद्योगे। ज्या वेळी धर्मावर मिळत नाही आलेल्या सर्व ग्रामस्थांचे महिलांचे या ठिकाणी आठवड्याला साजरे केले पाहिजे व मंदिराच्या हलक्या हलक्या लाईट चालू झालेले वरच्या लाईट सोबत चतुर्थी गावातील प्रत्येक नागरिक दर्शन घेतले जो नाही पाहू शकता आपण कशी लाईन लागलेली आहे। आणि हे दुसरं आमचं श्री चौवटेश्वराचं मंदिर आहे, उजव्या सोंडीचं जागृत देवस्थान। आता आपण आलोय किचन मध्ये। हे बघा किचन मध्ये सर्व जेवण रेडी झालेलं आहे। गावाचं जेवण असतं इथे चतुर्थीला। महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्वांनी।
आमचे ग्रामस्थ दत्ता लहाने यांनी नवीन गाडी आणलेली आहे. गजर माऊलीचा गजर गजर जाऊन द्या. सर्व ग्रामस्थ महाप्रसादाचा लाभ घेऊन आपला पूर्ण दिवसाचा चतुर्थीचा उपवास सोडत आहेत. नेमकं घडवलं कोणी तर स्वराज्याची गाथा लिहिण्यासाठी शिवरायांना प्रेरित करणारा. दादा थोडा इको कमी करा.
एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, श्रावणबाळाची मातृभक्ती इत्यादी सर्व गुण संपन्न नायक उपजले अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा मुजरा. ज्यांचे डोळे काढले पण डोळे झुकले नाहीत, ज्यांचे हात कलम केले पण हात पसरले नाहीत, ज्यांचे गुडघे कलम केले पण गुडघे टेकले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या स्वराज्यातील पहिले उद्रेक होते, तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्या उद्रेकातील क्रांतीचा कट्टर वारस होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे, झिजवणारे एक लढवय्ये होते, तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आऊसाहेबांनी, आबासाहेबांनी, मावळ्यांनी उभे केलेल्या स्वराज्यासाठी स्वतःचं आत्मबलिदान देणारे एक महापराक्रमी योद्धे होते. छत्रपती कपाळ म्हणजे महाराष्ट्र, जगद्गुरु तुकोबारायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र, कर्तृत्वाचा स्वाभिमान म्हणजे महाराष्ट्र, तुमचा आमचा स्वाभिमान म्हणजे महाराष्ट्र. याच महाराष्ट्राच्या मातीत उभं राहून आज आम्ही परिवर्तनाच्या गप्पा मारतो. पण दादांनो, परिवर्तन करायचं असेल ना तर आधी स्वतःचं वर्तन बघा. ही फार महत्वाची गोष्ट आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर लावली, दाढी वाढवली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होता येत नाही. त्यासाठी छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणावे लागतात. आता ते कसे? 450 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात परस्त्रीकडे त्या रांजाच्या पाटलाने वर करून मान बघितलं होतं, वाकड्या नजरेनं बघितलं, म्हणून त्या रांजाच्या पाटलाचा चौरंग करून छत्रपती शिवरायांनी त्या भर रस्त्यात कैद केला. का? तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे या स्वराज्यात, या शिवरायांच्या स्वराज्यात परस्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं ना तर त्याचा सुद्धा असाच रांजाचा पाटील करण्यात येईल आणि त्याच शिवरायांच्या स्वराज्यात 3 वर्षांच्या लेकीवर बलात्कार होतो. बलात्कार झाल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त काय करतो तर कॅन्डल मार्च काढतो. कॅन्डल मार्च काढून आमचं शासन, आमची न्याय व्यवस्था फक्त पुढची तारीख आणि अरे 5 गुलाबी सत्ता या महाराष्ट्राच्या थेला नाचत होत्या. मंदिराची मंदिरं लुटली जात होती, वस्त्यांची भुपाळी आणि संतांची कौले या महाराष्ट्रात घुमतच नव्हती. अशा वेळी 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैशाख तृतीया म्हणजे आजचा दिवस. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैशाख तृतीया वागचे लागला. पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला. दोनों अलग अलग दिशाओं में होंगे. इनका आना जाना यूं ही है, मेरी जान तू है, तू थी हाँ तू है. महाराज की तबीयत थोड़ी नासाज है आलमगीर, उन्हें सख्त बुखार चढ़ा है. तुमको बुखार नहीं आता युवराज? हमें नहीं आता, पर हमारी वजह से औरों को बुखार जरूर आता है. और हमें लगता है कि औरंगजेब का शत्रु होने के नाते वो हमारे काम आना तो वो चाह रहा है, जिसे मिलने का न्योता हम स्वयं लेकर आए.
सबसे छोटे मामले से